सर्पमित्राचा मुखवटा घालून गांजाची तस्करी करणाऱ्या आकाश जाधवला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नमस्कार, आपण पाहत आहात CI न्यूज. अशाच बातमी बघण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुक पेजला फॉलो करा. सविस्तर बातमी खालीलप्रमाणे. सर्पमित्र म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यात प्रसिद्ध असलेला आकाश जाधव हा अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून छत्तीसगड पोलिसांच्या ताब्यातून त्याला मंगळवारी रात्री अहिल्यानगरमध्ये आणण्यात आलं. काल बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गांजा तस्करीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपासात उघड झालेल्या धक्कादायक माहितीनुसार जाधव ओडिशा राज्यातून मोठ्या प्रमाणात गांजा खरेदी करून मध्य प्रदेश व नागपूर मार्गे मालवाहतूक ट्रक आणि रुग्णवाहिकांमधून अहिल्यानगरमध्ये आणत होता. 20 जून 2025 रोजी केडगाव बायपासवर पोलिसांनी छापा टाकत त्याच्या 12 साथीदारांना रंगेहात पकडले होते. मात्र त्यानंतर जाधव फरार झाला होता. अखेर छत्तीसगडमध्ये तो पोलिसांच्या हाती लागला. कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आकाश जाधवला छत्तीसगड पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर काल न्यायालयात हजर करताच त्याची पोलीस कोठडी 2 मार्चपर्यंत मंजूर करण्यात आली. या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून सर्पमित्र या नावाखाली चालणाऱ्या त्याच्या हालचालींवर पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवले होते. आता या रॅकेटमधील इतर आरोपी, आर्थिक व्यवहार आणि आंतरराज्यीय कनेक्शन उघड करण्यासाठी पोलिसांनी चौकशीचा वेग वाढवला आहे. दरम्यान या प्रकरणातून आणखी मोठे धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्पमित्र ते गांजा तस्कर. मुळा नागर देवळे येथील आकाश जाधव सुरुवातीला विषारी साप पकडणारा सर्पमित्र म्हणून ओळखला जात होता. समाजसेवेच्या नावाखाली प्रसिद्धी मिळवल्यानंतर त्याने झटपट पैसा कमवण्यासाठी गांजाच्या काळ्या धंद्यात उडी घेतली. ओडिशामधील उत्पादन केंद्रांमधून तो मोठ्या प्रमाणात माल आणत असल्याचं समोर आलंय. रुग्णवाहिकेचा वापर करून तस्करी. तपासात आणखी एक धक्कादायक बाब उघड झाली असून जाधव छत्तीसगडहून गांजा खरेदी करून रुग्णवाहिकेतून तो मध्य प्रदेश व नागपूर मार्गे नगरमध्ये पोहोचवत होता. येथे माल उतरवून जिल्ह्यातील विविध भागात त्याची विक्री केली जात होती. ऑनलाईन पैशांची मोठी देवाणघेवाण झाली आहे. गांजाच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात ऑनलाईन व्यवहार होत होते. या आर्थिक साखळीतील आरोपींनाही पोलिसांनी अटक केली असून जाधवचं संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करण्यात आलंय. पुणे शहरातही त्याच्या विरोधात गांजा तस्करीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास कोतोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळ करत असून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.